नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, जुलै महिन्याचा आता 29 ते 30 तारीख आली तरी सुद्धा जुलै महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप होण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या हालचाली राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून येताना दिसत नाहीत. या अगोदर आपण माहिती घेतली असता आपल्याला अशी माहिती मिळाली आणि ती तुमच्यासमोर ठेवली सुद्धा होती की सर्व काही ओके आहे, बिलं वगैरे रेडी आहेत, फक्त डीबीटी किंवा तांत्रिक कारण समोर ठेवून हे पैसे सध्या स्थितीला थांबवलेले आहेत, त्यामुळे पैसे येण्यास उशीर होत आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी खेदाची बाब मला तुम्हाला एक दाखवून द्यायची आहे. तुमचं सजेशन सुद्धा मला पाहिजे, तुमचंही मला त्याचा रिप्लाय पाहिजे. प्रत्येकाने कमेंट्स करायची मी जे काही सांगितल्यानंतर. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की कित्येक वर्षापासून संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल आणि त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, म्हणजे विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्ती या सर्वांना एका छताखाली ठेवलं गेलं होतं आणि सर्वांचे पैसे वन टाइम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकले जात होते. परंतु तुकाराम मुंडे साहेब जेव्हा या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव झाले त्या दिवशी त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ह्या ज्या योजना आहेत, दिव्यांगांची योजना आणि संजय गांधी निराधार, ही वेगळी केली. तर याचा परिणाम असा झालाय का, हा प्रश्न मलाही पडला किंवा तुम्हालाही पडतोय का बघा. तर या अगोदर काय होतं, एकत्र पैसे वाटप केले जात होते, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सामाजिक न्याय विशेष विभागाकडे ठेवली आणि दिव्यांग पेन्शन योजना ही सक्षमीकरण विभागाकडे आली. पण आता 3 ते 4 महिन्यापासून मी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचं काम बघतोय किंवा ऑब्झर्वेशन करतोय. तर त्यांचा शासन निर्णय येतो, शासन निर्णय आल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतात. आणि विशेष म्हणजे ज्या आकडेवारीनुसार यापूर्वी दिव्यांगांचे पैसे येत होते त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नियमित स्वरूपामध्ये हे पैसे येत आहेत. पूर्वी 5-5, 6-6 महिने, 8-8 महिने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते, पण तो आकडा कुठेतरी कमी झालाय. पण आता इथे नुकसान मात्र कोणाचं झालंय, तर विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांचं, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचं, आजारी व्यक्ती म्हणजेच काय तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालंय. आता सामाजिक न्याय विशेष विभागाकडे अनेक योजना आहेत, म्हणजे आता योजनांची यादी बघायला गेलं तर खूप वेगवेगळ्या जातीनिहाय या ठिकाणी योजना आहेत आणि प्रत्येक योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकावे लागतात प्रत्येक महिन्याला. ते मासिक स्वरूपामध्ये असो किंवा अनुदानाच्या स्वरूपामध्ये असो किंवा योजनांच्या स्वरूपामध्ये असो, वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामध्ये आश्रमशाळा पण आल्या किंवा जे काही सामाजिक विभागाच्या विविध योजना आहेत विवाहाच्या संदर्भात किंवा पंचायत समितीच्या संदर्भात, जिल्हा परिषद संदर्भात, तर त्या योजनांना सगळं काही पैसे त्यांना वाटप करायचे असतात. इथे प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, ही जी काही योजना आपली संजय गांधी निराधार योजना आहे ती आता त्या विभागाकडे असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय असं या ठिकाणी वाटतंय. म्हणजे तुकाराम मुंडे साहेब यांनी हा निर्णय घेतला, तो चांगल्या उद्देशाने घेतला असेल, पण तो निर्णय या ठिकाणी चुकलाय असं मला या ठिकाणी वाटतंय. परंतु तुकाराम मुंडे साहेब जेव्हा या पदावरती नव्हते त्यावेळेस ही सर्व योजना एका छताखाली होते आणि सर्वांचे पैसे एका वेळेसच येत होते. पण ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या झाल्या कारणाने थोडासा गोंधळ झालाय. मी तुकाराम मुंडे साहेबांना दोष देत नाही, नाहीतर काय माहिती आहे का, तुकाराम मुंडे साहेबांचं जे काम आहे त्याला आपण दोष किंवा चुकीचं समजणं एवढा तरी मी मोठा नाहीये, पण कुठेतरी हा गोंधळ झालाय का असा प्रश्न मला पडलाय. मित्रांनो, त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय का बाबा हो, हे जर एकत्र असतं तर कदाचित त्यांच्या दिव्यांगांच्या बरोबर ह्यांचे सुद्धा पैसे प्रत्येक वेळेस मंजूर होऊन त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये आले असते. आता असं मला वाटतं. पण थोडासा वेगळं केल्यामुळे काय होतंय, यांचे पैसे वेळेत येतात पण यांच्याकडे आता दुर्लक्ष झालंय का सरकारचं किंवा प्रशासनाचं, असं या ठिकाणी वाटतंय. कारण जर जुलै महिन्याचा 29-30 तारीख आली, म्हणजे जुलै महिना संपला, ऑगस्ट महिना येतोय, आता दिव्यांगांचा शासन निर्णय येऊन ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा येतील. काही लाभार्थ्यांच्या तर असं मत आहे का, सर एवढं जर लेट जर झालंच ना तर मग आम्हाला दिव्यांगांच्या बरोबरच ऑगस्ट महिन्याचे आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्रित द्या, अशा पद्धतीची सुद्धा मागणी त्या ठिकाणी केली जात आहे. बरोबर आहे, साहजिकच मागणी करणं बरोबरच आहे, कारण अख्खा महिना गेला तरी सुद्धा काहीच पैशांचा हालचाली होताना दिसत नाही. पैसे देणं खूप गरजेचं आहे. हे न देण्यासंदर्भात काय नेमका प्रॉब्लेम आहे हे समोर यायला पाहिजे. डीबीटी प्रॉब्लेम किंवा तांत्रिक अडचण हे आपण काही दिवसापर्यंत समजू शकतो, पण नेमका अडचण काय आहे हे कळायला मार्ग नाहीये. तर डीबीटी किंवा तांत्रिक अडचण हे एकमेव कारण असेल असं मला आता वाटत नाही. आपण त्या अधिकाऱ्यांवरती विश्वास ठेवून थांबतो किंवा आपण सुद्धा जनतेला लाभार्थ्यांना सांगतो की बाबा काळजी करू नका, सर्व काही क्लिअर आहे, येतील पैसे. पण जर समजा एवढं जर 15-15, 20-20 दिवस जर तांत्रिक अडचण तर येत असेल तर मग कुठेतरी हे त्या विभागाचं अपयश आहे अशा पद्धतीने मला वाटतंय. या व्हिडिओचा आशय मला एवढंच समजावून सांगायचं आहे
की ह्या सर्व योजना जेव्हा एकत्रित होत्या त्यावेळेस सर्वांचे पैसे वन टाइम येत होते. हा दुजाभाव होत नव्हता. एका विभागाकडून पैसे आत्ता लगेचच वेळेत येतात, व्यवस्थित येतात आणि एका विभागाकडे त्याच योजना लेट पैसे येतात किंवा कोणत्याही प्रकारची माहिती समोर येताना दिसत नाही. तर हे कुठेतरी त्या घेतलेल्या निर्णयामुळे कुठेतरी हे घडलंय का, म्हणून हा निर्णय कुठेतरी चुकलाय का, असा जो प्रश्न मला पडलाय त्याचं उत्तर मित्रांनो तुम्ही द्या. मी तुकाराम मुंढे साहेब यांना दोष नाही देत. त्यांनी जे निर्णय घेतलाय तो वेगळ्या उद्देशाने घेतला असेल, पण त्याला या बाजूने आता डायव्हर्ट विभाग किंवा ते प्रशासन करतंय हे चुकीचंच आहे. पण त्या निर्णयामुळे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं नुकसान होतंय का, असा प्रश्न तुमच्यासमोर ठेवलाय. प्रत्येकाने कमेंट्स करा, कारण तुमचं उत्तर हेच माझ्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.